हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवनसुत हनुमान की जय। राम कृष्ण हरे
जसे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले
हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 रूप पाहता लोचनी सुख भारी रूप पाहता लोचनी सुख हे रूप पाहता लोचनी
हेलो 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 माया बापे के बड़काशी बापे के बड़काशी माया बापे के बड़काशी हेलो 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 हरे माया बापे के बड़काशी
कुंडली के काय के
माय बाबे केवळ कासी तेने नसावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई तू सावध हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले पांडुरंग करू श्री सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिदाससंनीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्रकाशं वरं तुष्टिकाय समन्यास्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं
चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा 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 प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा आई वडील आपल्या जीवनामध्ये कोण आहेत आणि खरं तर प्रत्येकाने सांगावं आणि तुम्ही ऐकावं आणि प्रत्येकावर विश्वास ठेवण्यासाठी आजकाल प्रत्येकाचं मन मानत सुद्धा नाही म्हणून संतांनी काय सांगितले आई वडिलांबद्दल हा सुंदर असा आशय व्यक्त करणारा प्रकट करणारा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ आणि सरळ साधा सोपा भावार्थ घेऊयात प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात मायबापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी मायबापांच्या चरणामध्ये काशी सारख्या पवित्र तीर्थाचं सुद्धा फळ आहे जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यांना काशी सारख्या पवित्र तीर्थाला सुद्धा जायची गरज भासत नाही आता बघा एखादे 100 रुपये इन्व्हेस्टमेंट जरी करायची असेल तरी सुद्धा आता एखादा आपल्या भागामध्ये जास्त कांदा लावतात ना बरोबर ना हा आपल्या भागामध्ये कांदा लावतात आपण ज्या व्यापाराला कांदा विकतोय त्या व्यतिरिक्त जर दुसरा व्यापारी आला तर आपण डायरेक्ट कांदा त्याला विकायला देणार नाही आधी काय करणार चौकशी करणार बाबा कुणी दिला होता तुम्ही दिला का मग तुम्ही दिला तर तुम्हाला फायदा झाला का म्हणजे तुम्हाला फायदा झाला तरच आम्ही सुद्धा त्यांना देणार नाही तर देणार नाही मग प्रत्येकाच्या मनामध्ये येणारा प्रश्न की आई वडिलांना एवढं महत्व तुम्ही देत आहात की काशी सारख्या पवित्र तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही मग एवढं महत्वपूर्ण जे तुम्ही सांगताय यासाठी काही पुरावा आहे का आधी कुणी केलं होतं का कारण आजकालचं जग कसं आहे पहिले इस्तेमाल करे फिर
विश्वास करे. महाराज म्हणतात केलं होतं. कुणी केलं होतं? पुंडलिके काय केले. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत जिथं पंढरपुराला आपण भगवान पांडुरंगाच्या दर्शनाकरता जातोय, तर पांडुरंग तिथे उभे कशासाठी आहेत? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. आणि म्हणून म्हणतात पुंडलिके काय केले? परब्रह्म. त्या परब्रह्माला आपल्या दारामध्ये उभं केलंय. काय व्रत नाही, नियम नाही, काही कशा प्रकारचं काही केलं नाही. फक्त आणि फक्त मनातून आपल्या आई वडिलांची त्यांनी केलेली सेवा. आणि मंदिरात गेले नाही, पण साक्षात परब्रह्म त्यांच्या घरामध्ये येऊन उभे राहिले. ही ताकद आई वडिलांची केलेल्या भक्तीची आहे. म्हणून महाराज म्हणतात तैसा होई तू सावध. अशा प्रकारे आपल्याला सुद्धा त्यांनी तर सावध व्हायला सांगितले. हृदय धरी नारायण. त्या नारायणाला हृदयामध्ये धरा, भगवंताला हृदयामध्ये धरा. आता भगवंत म्हणजे कोण हे सुद्धा इथं महाराज सांगतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूप आहे. मायबाप हेच भगवंताचं स्वरूप सुद्धा इथं संतांनी म्हटलेलं आहे. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल स्मरणानिमित्त आपण सर्वजण जे उपस्थित झालेले आहेत, सर्व आव्हाड परिवारातर्फे आम्ही आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. महत्वाचं म्हणजे कैलासवासी वसंत पांडुरंग आव्हाड यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त सुंदर असं कीर्तन रूपी सेवेचं जे आयोजन केलेलं आहे, आणि ज्यांनी आयोजन केलेले महत्वाचे म्हणजे त्यांचे धन्यवाद सुरुवातीला मानायला हवे की त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री शुभम वसंत आव्हाड तथा श्री कुमार दीपक वसंत आव्हाड दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता त्यांच्यासाठी टाळ्या का वाजवायला लावल्या हे मी नंतर सांगते. सुरुवातीला सर्वांचे धन्यवाद झाल्याच्या नंतर, कारण जी जी गोष्ट मी तुम्हाला करायला सांगितली त्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काहीतरी कारण आहे, नुसतं तुम्हाला करायला सांगितलेली नाही. तर प्रथमतः आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी लाभलेली उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम सागर साऊंड कोणते एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांचे म्हणा. तुमची त्यांच्यासोबत काही भांडण आहे का? नाही ना? थोडं मोठ्यानं टाळ्या वाजवा ना. हा, ज्यांच्या नावाच्या परिचयाचा कुणालाही गरज नाही असे कलाकार रत्न आपण सर्वांनी इथं बोलवलेले आहेत. सर्वांच्या लाडक्या गायिका हरिभक्तपरायण कुमारी राणीताई दौंड एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांच्या नावामध्ये मंगल, ज्यांच्या आवाजामध्येही मंगल आणि ज्यांचं नाव सुद्धा मंगल अशा हरिभक्तपरायण मंगलताई पवार एकदा जोरदार ताईंसाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या. आणि सुंदर असा आवाज ज्यांचा आहे, ज्यांच्या आवाजाची कला म्हणजे अथांग सागराप्रमाणे विशाल आणि ज्यांचं नाव सुद्धा विशाल हरिभक्तपरायण विशाल महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं गायन त्यांचं सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे सुंदर असं मृदंग वादन ज्यांनी आपल्या समोर केलेले, गोड स्वभावाचे, आपल्या काही जण वाणीमधून मंत्रमुग्ध करतात, तर काही जण हाताच्या बोटांमधून सुद्धा मंत्रमुग्ध करतात. हरिभक्तपरायण अभिषेक महाराज एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी सुंदर असं वादन त्यांचं आहे. आणि या सर्वांना एकत्रित आणणारा बघा, हिऱ्याची किंमत ज्वारीशिवाय दुसरं कुणालाही कळू शकत नाही. म्हणून इथं ज्वारी म्हणून बसलेले सर्वांचे लाडके आणि आपल्या गावाचे सगळ्यात जास्त लाडके, मला आमच्या राहुल दादांनी सांगितले ताई गावात असा कार्यक्रमच नाही जे महाराजांच्या स्वीकृतीशिवाय किंवा महाराजांची एंट्री न झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून गोड स्वभावाचे हरिभक्तपरायण ज्यांना ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे परंतु तरी सुद्धा खाली बसलेले आहे. बघा, ज्ञानेश्वरी कंठस्थ आणि त्यांनी खाली बसून कीर्तन ऐकणं नाही फार मोठी गोष्ट आहे बरं का. कारण संत म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. ज्ञान आलं तिथं अहंकाराचा डोळा येणार म्हणजे येणार, परंतु स्वतः ज्ञानेश्वरी कंठस्थ एवढं ज्ञान प्राप्त केलं परंतु तरी सुद्धा मनाची नम्रता ही कधीच हरवू दिली नाही. याला खरी भक्ती म्हणतात. म्हणून हरिभक्तपरायण रमेश महाराज आव्हाड एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि बघा, मी नेहमी सांगते मित्र कसा असावा. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट on WhatsApp, Facebook and Instagram, but it is most important to have at least one friend who read your face as a book and say WhatsApp. अर्थ, WhatsApp, Facebook आणि Instagram यासारख्या सोशल मीडियावर तुमची हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एकतरी मित्र असावा जो फक्त तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस पुरता मर्यादित नसावा, ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख ओळखलं पाहिजे. आणि असेच मित्र आमच्या दीपक दादांचे, त्यांचे शुभम दादांचे, आमचे राहुल दादा एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायचे. आम्ही सकाळी रात्री आमचं कीर्तन सोलापूरला होतं. असं तर आम्ही काल घरून निघलो होतो 9 वाजता. 10 तास प्रवास करून सोलापूर गेलोय आणि सोलापूरला मुक्काम जर केला असता तर आज इथं वेळेवर कीर्तनाला पोहोचणं होत नव्हतं. मुळात राणीताई मंगलताई जिथं असणार तिथं आम्ही कीर्तनाला लेट
पोहोचणार हा नियमच झालेला होता. आज फर्स्ट टाइम असं झालं, त्यांना उशीर झालाय बरं का. म्हणून मी त्यांना आल्याला म्हटलं आज आम्ही जिंकलो तुम्ही हारले. कोइन्सिडन्स असा की त्यांचे जास्तीत जास्त कीर्तन दुर्गम भागात आमच्यापासून लांबच भागामध्ये असतात आणि म्हणून आम्हाला यायला उशीर होतो. परंतु यावेळेस आम्ही ठरवलंच होतं की आज आम्ही त्यांच्यापेक्षा आधीच येणार, म्हणून आम्ही रात्री तिथं मुक्काम न करता रात्रीच निघालो. 5 वाजता इथं पोहोचलो आणि छानपैकी आराम आमचा ज्यांच्या घरी झालाय, ज्यांनी सुंदर अशी सेवा आमची केली, असे सतीश दादा आव्हाड, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. सॉरी, संदीप भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते. आणि महत्वाचं म्हणजे इकडे कुठंही कीर्तन असो, आपल्या लहान बहिणीप्रमाणे आमच्यावर प्रेम करणारे आमचे मोठे बंधू किरण दादा सानप सुद्धा कीर्तनरूपी सेवेसाठी आलेले, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बघा, वारकरी संप्रदायाच्या सोबत त्यांनी देशाची सुद्धा सेवा करत आहेत आणि मला फार अभिमान वाटतो की आमच्या बंधूंमध्ये एक बंधू असे सुद्धा आणि श्रोत्यांमध्ये एक श्रोते असे सुद्धा आहे की ज्यांच्यामुळं आपण ही सर्व कीर्तन रूपी सेवा कोणता किंवा कोणताही भारत देशामध्ये कोणताही कार्यक्रम चांगला होत असेल तर याला कारण फक्त आणि फक्त इंडियन आर्मी, इंडियन पोलीसच आहे. आणि त्यापैकी आमचे किरण दादा इथं उपस्थित आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एका लहान बहिणीप्रमाणे काळजी करतात. रात्री आम्ही येत असताना त्यांचे 10 फोन झाले, कुठपर्यंत आले, व्यवस्थित आहे ना, काही अडचण नाही ना. एवढा प्रेमळ त्यांचा स्वभाव म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आपली कीर्तनरूपी सेवा शूट ज्यांनी करत आहेत, चॅनलचं नाव काय? वारकरी कीर्तन संप्रदाय, वारकरी संप्रदाय, सुंदर असं ज्यांनी सेवा रेकॉर्ड करत आहेत. आणि बघा, बरेच जण म्हणतात कीर्तन ऐकायची असतात, कीर्तन प्रसारित करायची नसतात. तर बदम बदम दादा कच्चा बदम अशा गोष्टींवर नाचणं, अश्लील गाणे फेमस करणं किंवा नको नको त्या गोष्टींना फेमस करणं यापेक्षा चांगले काहीतरी ऐकून आपल्या मुलाबाळांच्या मनावर सुद्धा मतपरिवर्तन झालं पाहिजे, असं काहीतरी प्रसार माध्यम असावं. आणि ज्यांनी या सर्वांना वाव दिलेले आहे ते म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे युट्यूब चॅनल. म्हणून एकदा चॅनलवाला ज्यांनी शूट करत आहे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की शुभम दादा तथा दीपक दादा यांचे मानव तेवढं धन्यवाद कमी आहे आणि जगापुढं समाजापुढं एक नवीन आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. आजकालचं आपण वातावरण पाहू शकता. मी नेहमी सांगते, आजकालची मुलं बाळ काय म्हणतात, ब्रिस्टल शिवाय ब्रँड नाही, बाटा शिवाय चप्पल नाही, आयफोन शिवाय मोबाईल नाही. घरावर पत्र असतील पण EMI वर भाड्यानं मोबाईल घेतात. म्हणजे नको नको त्या गोष्टीच्या मार्गाला आपली मुलं बाळ लागलेली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण पाहू शकतो की EMI वर मोबाईल घेणारे किंवा हे जे शानशोक करणारे जे मुलं बाळ आहेत यांचे आई वडील फार कष्ट घेतात का, माझ्या मुलाला काही कष्ट सहन करायची गरज राहू नये म्हणून, आणि तरी सुद्धा नको त्या गोष्टीमध्ये त्यांनी पैसा वाया घालतात. परंतु आजच्या या जगामध्ये दीपक दादा तसा शुभम दादा यांच्यासारखा मुलगा, यांच्यासारखी संतती लाभणं हे प्रत्येकाला जमायचं नाही. कारण हल्लीच्या या कलियुगामध्ये मुलाबाळांची 2च वाक्य आहे. ते म्हणतात, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. माय बापाला घरी ठेवायला कुणी तयार नाही. हम जाएंगे रामेश्वर काशीवर, घर में माँ बाप उपाशी. घरच्या माय बापाला उपाशी मारतात आणि बाहेरच्या देवाला जाऊन पंक्ती घालतात. घरचा देव जर उपाशी असेल तर बाहेरच्या देवाला किती जरी खाऊ घातलं तरी सुद्धा भगवंत आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत. आणि म्हणून सुंदर असा आदर्श आपल्या समाजासमोर दोघांनी सुद्धा मांडलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे दोघं सुद्धा चांगले युवा उद्योजक सुद्धा आहेत. आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी वाढवत आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं आयोजन सुद्धा त्यांनी इथं केलेलं आहे. यामध्ये अन्नदान होतं, ज्ञानदान होतं, प्रत्येक प्रकारचं दान. आणि या जगामध्ये सगळ्यात महत्व कलियुगामध्ये जर कशाला दिलं असेल तर हे कशाला दिलेलं आहे, अन्नदानाला किंवा दानाला दिलेलं आहे. बघा, राजा बलीची कथा जर आपण ऐकली असेल, त्रिभुवनाचं राज्य राजा बलीला मिळालं याचं फक्त एकच कारण, आधीच्या जन्मामध्ये एक डाकू होते. फक्त 3 घास भाकर स्वतः उपाशी राहून एका कुत्र्याला त्यांनी दिले होते आणि या 3 घास भाकरीच्या बदल्यावर त्यांना त्रिभुवनाचं राज्य भगवंतांनी इथं त्यांना मिळालं होतं. मग आपण इथं एवढं दान करतोय तर आपल्याला किती काही मिळणार महाराज. आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला समोर गेल्याच्या नंतर यातना होऊ नये आणि आपण इथं जे काही पुण्य करतोय याचं फळ हे जो व्यक्ती मरण पावलेले किंवा ज्या व्यक्तीला मोक्ष मिळाले त्याला लाभतं. आणि म्हणून त्यासाठी वर्षश्राद्ध किंवा बाकीचे इतर कार्यक्रम केलेले असतात. बघा, आपला भारत देश हा एवढा महान आहे की
मी माझ्या ऐकण्यामध्ये आलेली एक कथा आहे, कितपत खरी मला माहित नाही, हे तुम्ही बघायचे. फक्त माझ्या ऐकण्यामध्ये आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की असं म्हणतात की शहाजहान याने सगळ्या देशावर सगळ्या याच्यावर राज्य केलेलं आहे, परंतु जेव्हा त्याच्या शेवटची वेळ आली तेव्हा त्याच्या मुलानं त्याला स्वतः कारागृहामध्ये टाकून ठेवलं होतं. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांनी आपल्या मुलाला एक पत्र लिहिलं की बाळा, एक वेळेस मला जेवायला कमी दे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, फक्त मला थोडंसं पाणी जास्त पाठव, कारण उन्हाळ्यामुळे तहान लागते, एकदा जेवण कमी केलं तरी चालते. परंतु त्यांच्या मुलांनी त्यांना पत्र रिटर्न मध्ये लिहून पाठवले की आहे त्याच्यामध्ये गुजारा करा, नाहीतर आहे ते सुद्धा मिळणार नाही. यावर म्हणतात शहाजहानने आपल्या वडिलांसाठी एक पत्र लिहून पाठवले. त्या पत्रातील मजकूर थोडा फारसी भाषेमध्ये होता. तो मजकूर कशा प्रकारे तर म्हणतात, ए पिसर तू अजब मुसलमानी, ब पिदरे जिंदा आब तरसानी, आफरीन बार हिंदवान सदबार, मैं देहदन पिदरे मुर्दा राव दायम. आपण सांगितलेला फारसी शब्दाचा अर्थ काय की बाळा, ज्या भारत देशावर तू आणि मी राज्य करत आहोत याचं राज्य तर दोघांनी सुद्धा केलेले, परंतु या देशातील लोकांना अजूनही आपण कळू शकलो नाही. भरपूर आपण पैशानं श्रीमंत असेल, सम्राट असेल, परंतु संस्कृतीची श्रीमंती ही आपल्याकडं नाही. कशावरून तर ऐक बाळा, एक तू आहे जे आपल्या जिवंत वडिलांना सुद्धा साधारण पाण्यासाठी तरसवत आहे, जिवंत वडिलांना सुद्धा पाणी देत नाही, आणि एक ज्यावर आपण राज्य करतो या भारत देशातील लोक आहे जे आपल्याला मेलेल्या आई वडिलांना सुद्धा पितृश्राद्धाच्या मधून आपल्याला जेवण दान देत आहेत. आणि म्हणून म्हणतात या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती कोणती? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, प्यारा भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. बघा, भारत देशावर भरपूर जणांनी आक्रमण केले आणि किती जरी काही संपत्ती नेली, किती जरी आक्रमण केले तरी भारत देशासाठी काय म्हणतात, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन थोड़े जहाँ हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा हमारा, तुम बुलबुलें हैं इसकी, ये गुलस्तां हमारा हमारा, सारे जहाँ से अच्छा. कुछ बात है कि हस्ती मिटती नाही हमारी, का कारण भारत देशाची खरी श्रीमंती हे नेलेला कोहिनूर नाही, भारत देशाची श्रीमंती हे नेलेलं सोनं नाही, भारत देशाची श्रीमंती हे भारताबाहेर गेलेल्या वस्तू नाही, तर भारत देशाची खरी संस्कृती ही त्याची खरी संपत्ती सुद्धा आहे. आणि एवढी श्रीमंत संस्कृती आपल्या भारत देशाची आहे की इथं जिवंतपणे आई वडिलांची सेवा तर करतात, पण आई वडील मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची आठवण म्हणून त्यांची सेवा केली जाते. आणि सुंदर असा आदर्श शुभम दादा तथा दीपक दादा त्यांनी आज समाजासमोर ठेवलेले, मग जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. बघा, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, हा विषय प्रत्येकाने ऐकलेला असेल, पण काही जण म्हणतात आई वडिलांनी जन्म दिला यात मोठेपणा काय? प्रत्येक जण जन्म देत आहे आणि कर्तव्य आहे त्यांचं, जन्म देणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे, आणि त्यांच्यासाठी कार्य करणं हे सुद्धा प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे. मग त्यांच्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे, आई वडिलांची सेवा करायला पाहिजे अशी लोक का म्हणतात, आणि आई वडिलांनी आपल्यासाठी असं काय केलेलं आहे की लोक म्हणतात की त्यांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. तर बघा, हे जाणून घेण्यासाठी एक दृष्टांत तुम्हाला सांगते, याच्यावरून आपल्याला कळून जाईल
की आई वडिलांची आपल्या जीवनामध्ये काय किंमत आहे. संत म्हणतात आई वडील एवढे महत्वाचे आहे की त्यांची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला काशी सारख्या पवित्र तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. अभंगाचा प्रथम माय बापे केवळ काशी 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 ओ माय बापे केवळ काशी 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 आ माय बापे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी तिने न जावे तीर्थाशी तिने न जावे तीर्थाशी बापे केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी तिने न जावे तीर्थाशी तिने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय पुंडलिके पुंडलिके माय बापा केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी तेने न जावे तीर्थाशी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी जे म्हटले माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला काशी सारख्या पवित्र तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. असं मायबापांना नेमकं केलं तरी काय, आई आणि वडील दोघांना सुद्धा महत्वाचा इथं दर्जा दिलेला आहे. परंतु बघा एका दृष्टांतामधून आपण समजून घेऊया. बघा कधी ऐकलेला जर तुम्ही दृष्टांत असेल, एक मुलगा होता, मुलाचं लग्न होईपर्यंत आईने त्याला सांभाळलं आणि लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बघा मुलाच्या जीवनामध्ये सगळ्यात अवघड प्रसंग कोणता येतो? सासूचं सुनेचं पटत नाही. आणि यामध्ये सगळ्यात जास्त दशा कुणाची आहे? सासू सुनाच्या या दोघांच्या जात्यामध्ये कोण पिसलं जातं? नवरा. कारण त्या नवऱ्याचं कसं व्हायलंय, बिचाऱ्याला आईला बोलाव तर आई म्हणजे ती जिनं या जगामध्ये आपल्याला
आणलं आणि बायकोला बोलाव तर बायको म्हणजे ती आहे जी या जगामध्ये आपल्यासाठी आली. नवे नवे तिने आपला परिवार घरदार सगळं गणगोत सोडलं आणि आपल्या एकट्याच्या भरोशावर ती सगळं घर गणगोत सोडून आपल्या घरी आलेली आहे. मग जीवनामध्ये दोघांचंही स्थान फार महत्वाचं झालेलं आहे. मग दोघांपैकी ऐकावं तरी कुणाचं, असा प्रश्न त्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये पडला आणि तो व्यक्ती म्हणू लागला काय करावं कळत नाहीये. आई सुद्धा महत्वाची, पत्नी सुद्धा महत्वाची. त्याने एक निर्णय घेतला, पत्नीला सोडू शकत नाही, मग काय करायचे, आईचे उपकार फेडायचे, नंतर तिला सोडायचं. आणि आईकडे गेला आणि आईला म्हणाला, आई एक काम कर बरं, लोक म्हणतात आई बाबांचे लय उपकार असतात, आई बाबांचे लय उपकार असतात, तू म्हणशील ते सांग, मी करायला तयार आहे. काय काम देशील, तू जीव मागितला तरी देईल, फक्त मला काहीतरी असं टास्क दे, काहीतरी असं काम दे जेणेकरून तुझे उपकार सगळे भेटले पाहिजे. आता आई म्हणाली, बाळा लोक म्हणतात म्हणू दे, मी तुला म्हटलं का उपकारांसाठी काहीतरी, मी माझं कर्तव्य म्हणून केलं. नाही नाही, शब्दांमध्ये मला गुंतवू नको, तू फक्त सांग. आता आई म्हणाली, बाबा किती जरी काय केलं तरी आई वडिलांचे उपकार कोणी फेडू शकत नाही, हे तुला आई वडील झाल्याशिवाय कळणार नाही. आता मुलगा म्हणाला, ते काहीही असो, पण माझी जिद्द आहे, तू मला काहीतरी सांग जेणेकरून तुझ्या उपकारांची पूर्तता झाली पाहिजे, म्हणजे मी माझ्या बायकोला तरी थोडा वेळ देऊ शकलो पाहिजे. आई म्हणाली, ठीक आहे बाळा, आता तू ऐकत नाहीये, मग एक काम कर, एका रात्रीसाठी फक्त माझी सेवा कर. तू जर हे पूर्ण केली तर मी समजून जाईल की तू माझी सेवा पूर्ण झाली आणि माझ्यावर तुझ्यावर काही उपकार आपले एकमेकांवर राहिलेले नाही. आता मुलगा म्हणा, ठीक आहे, नक्की, हा एवढंच करायचं ना, हा ठीक आहे, ठरलं यांचं. महाराज थोडं गरीब परिस्थिती होता, दिवसभर शेतामध्ये काम केलं, रात्रीला आला, जेवण केलं आणि आईला म्हणाला, सांग काय करायचंय. आई म्हणाली, काहीही करायचं नाही, बाज माहिती आहे ना तुम्हाला, कुठं कुठं खाट सुद्धा म्हणतात, कुठं कुठं बाज, तुमच्या इकडं काय बाज म्हणतात ना, हा बाज. त्या आईने बाज टाकली, आईने सांगितले, बाजवर मी झोपणार, खाली अंथरून टाक, फक्त गोधडी टाकायची, गादी टाकायची नाही, खाली गोधडी टाक, गोधडीवर तू झोपायचे. गोधडी कळतं ना, आता चादर ब्लँकेटचा जमाना आलेला आहे, बेडशीटचा. गोधडी तेवढं कुणाला माहीत नाही. हे जे जुनी लोक आहेत त्यांना माहित असेल, बऱ्याच प्रमाणात जुनी लोक इथं आहेत. माहित आहे ना तुम्हाला गोधडी. हे माना हलू नका गडे तुम्ही, माना हलवायचं काम कुणाचं असतं, नंदी बैलाचं. आपण कोण आहे, मनुष्य. बरं माझ्याकडे पाहून तुम्हाला भीती वाटायली का, वाटत आता सर सांग, मी पुन्हा पावडर लावून येते, तसला काही विषय नाही ना. हा, मग चेहऱ्यावर थोडासा आनंद ठेवायचा आहे आणि बोलणारा बघता काय बोलतोय याच्याकडे लक्ष ठेवा, एकमेकांमध्ये चिव 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 करायचं नाही. सांगा विषय कुठं चालू होता आपला, गोधडी. हा, गोधडीचा विषय चालू होता. आईने सांगितले गोधडी अंतर, त्याच्यावर झोपायचं. मुलगा म्हणाला, एवढ्या उपकार फिटतील, कर तर बाळा. ठीक आहे म्हणाला. थंडीचे दिवस, वरून पांघरायला गोधडी, खालून आतरायला गोधडी, थंड पडलं ना. आता झोपला महाराज. थंडीमुळे त्याला खाली आधीच झोप येत नव्हती, कशी बशी झोप लागली. एवढ्यामध्ये आईनं त्याला आवाज दिला, बाळा थोडं पाणी आणून दे, उपकार फेडायचे ना, थोडं पाणी आणून दे. ठीक आहे आई म्हणाला. फार आनंदात उठला आणि आईसाठी एक ग्लास भरून पाणी आणलं. आई हुशार होती, आईने एक ग्लास पाणी पिलं, ग्लास आपल्या बाजूच्या खाली ठेवून दिला. मुलाला म्हटली, तू झोप. तो झोपला. जसा तो झोपला, त्याला झोप लागली, आईने हात मारला आणि ते ग्लास मधलं पाणी दिलं सांडून त्याच्या अंथरुणावर. आता त्याला तो गडबडून उठला आणि त्याला राग आला आणि तो आईला म्हणू लागला, काय ग आई, सगळं पाणी सांडले, आधीच थंडीची झोप येत नाही आणि तू असं केलंय. आता आई म्हणाली, बाळा माफ कर, रात्रीला मला दिसलं नाही, हात लागला, चुकून माफ कर. आता म्हणाला, काय करू सांग. गोधडी बदलायची, ओली आहे ना, हा पालथी करून त्याच्यावरच झोपायचं. ठीक आहे, त्याच्यावरच झोपला. आता थंडी गोधडी, थंड वातावरण, आधीच झोप लागेना, कशी बशी झोप लागली. नेमकी झोप लागली, आईनं पुन्हा आवाज दिला, बाळा थोडं उठ ना, पाणी आण ना. आता मात्र तो उत्साह त्याच्या मनात राहिलेला नाही. आता थोडा रागात म्हणाला, आणतो, थोडं थांब. उठून गेला राग ग्लास भरून पाणी आणलं. आईने एक घोट पिला आणि ग्लास पुन्हा तिथं ठेवला. याला माहित होतं मागच्या वेळेस हात लागला होता, याने यावेळेस काय केलं, ग्लास उचलला आणि पायथ्याशी ठेवून दिला. आता पायथ्याशी ठेवला. शेवटी आई म्हणजे आई असते महाराज. त्यांनी काय केस उन्हामध्ये पांढरे केलेले नसतात, जुनी लोक फार अनुभवी असतात. आणि नेमकी त्याला जशी झोप लागली, आईने काय केलंय, उठली आणि पाय त्या ग्लासाला मारला. आता आधी डोक्याकडचं भिजून होतं, आता पायथ्याकडचं सुद्धा सगळं भिजून गेलं. पायथ्याकडचं जसं भिजलं, मुलगा उठून बसला आणि पुन्हा आईला म्हणाला, काय ग आई. आता आई म्हणाली, बाळा मी ग्लास हाताकडून ठेवला होता, पायाकडून कसा गेला मला माहित नाही. मी तर चालली होती वॉशरूम साठी, परंतु पायाकडून ग्लास होता हे मला माहित नाही. आता याला माहित होतं ठेवणार कोण होता,
चूक आपलीच आहे, गप्प झोपावचं. आता त्याने काय केलंय, पुन्हा ते अंतरून पालथ करून टाकलं, झोपला. नेमकी जशी त्याला झोप लागली, आईनं त्याला तिसरी वेळेस आवाज दिला, बाळा उठ ना, मा थोडं पाणी आणून द्या ना. आता याची तळपायाची आग मस्तकाला गेली. हा म्हणाला, अगं रात्री काय खाऊन झोपली होती, नुसतं पाणी 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 पाणी, सकाळपासून रात्र झोप झाली तसं पाणी 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 करते. एक दिवसाचे उपकार फेडायचे म्हणून काय जीव घेतं का? थांब आता तुला पाणीच देतो म्हणाला. हांडा कळतं ना, हांडा कळतं ना. राग राग गेला, हांडा उचलला आणि तिच्या बाजूवर नेऊन पटला, घे रात्र भर पीत बस, हे तुझा हांडा, हे तुझं पाणी, हे तुझे उपकार मला फेडायचे नाही. एक दिवस उपकार फेडायचे म्हणून काय माझा जीव घेणार का? म्हणून राग राग निघू लागला. आईनं हात धरला, बाजूवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणू लागली, बाळा तुला 1 मिनिटाचा त्रास झाला तर तुझ्यापेक्षा दुप्पट त्रास मला होतो बाळा. कारण तुला 9 महिने 9 दिवस या गर्भामध्ये ठेवून मी वाढवलेलं आहे. स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तुला मी जन्म दिलेला आहे. म्हणून तुला त्रास देणं हे माझ्यासाठी कधीच मजेचं नव्हतं. पण तू जी जिद्द पकडली होती की उपकार फेडायचे, काय उपकार आहेत यासाठी एक डेमो देणं, एक उदाहरण देणं हे फार महत्वपूर्ण झालं होतं. आणि म्हणून मी यासाठी एक उदाहरण तुला दाखवलेलं आहे. ते म्हटलं, याच्यात काय उदाहरण आहे? तेव्हा त्याने सांगितले, बाळा तुला मी फक्त 3 वेळेस उठवलं, तू मला एवढा चिडचिड केला की माझ्या पुढं पाण्याचा हांडा आणून आपटून निघून जात होता. तुला माहित आहे का, तू लहान होता तेव्हा दिवसभर झोपा काढायचा. जन्मलेलं मूल तुम्ही माहित आहे ना, दिवसभर झोप काढते आणि रात्रीला आई झोपली की त्याला जणू काय कुणी उठवल्यासारखं क्वाय क्वाय त्याचं रडणं पडणं सुरू होतं. बाळा जेव्हा तू लहान होतास दिवसभर झोप काढायचास आणि रात्री मी दिवसभर जेव्हा तू झोपायचा ना, तेव्हा पहिल्या काळामध्ये असं आरामदायी जीवन नव्हतं, बेड रेस्ट वगैरे काहीही नव्हता. 9 महिन्यापर्यंत काम करावं लागायचं आणि बाळ झाल्याच्या नंतरही काम सरायचं नाही. 1-2 महिने आराम, त्याच्यानंतर पुन्हा कामाला लागायचं. बाळा दिवसभर मी काम करून यायची आणि रात्रीला थकून आता आराम करावं म्हटलं तर तू दिवसभर झोपायचा. ज्या वेळेला माझ्या झोपायचा टाइम होता त्यावेळेस उठून क्वाय 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 तुझं सारखं चालू राहायचंय. विचार कर बाळा, तू 3-4-5 वर्षाचा होतो, सतत तू मला सकाळी रात्रीला उठवायचं, 1-2 वेळेस नाही, रात्र जागे ठेवायचा, एवढा त्रास द्यायचा. अरे कोणी तुझ्या जवळ येत नव्हतं, पण मी तुला कधी चिडचिड केली नाही. खांद्यावर घेतलं आणि अंगणामध्ये रात्रभर तुला अंगाई गीत गात 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 झोपवत तुझी मी सेवा केलेली आहे. तुला 3 वेळेस उठवलं तर तुला एवढा राग आला. विचार कर, तू मला 3-4 वर्ष सतत झोपू दिलं नाही, मला तुझा किती राग आहे पाहिजे होता बाळा. आणि तुला 2 एका दिवसामध्ये माझे उपकार फेडायचे. अरे ज्या अंथरुणावर, भिजलेल्या अंथरुणावर पाणी सांडलेले, तुला तिथं झोपणं झालं नाही. तुला सांगते बाळा, तू लहान होता तेव्हा जशी लहान लेकरं सू करतात ना, तू सुद्धा सू करायचास. गोधडी माझ्या अंगाखाली राहायची, थंडीचं वातावरण होतं, पण तुला थंडी लागू नये, तुझी तब्येत बिघडू नये म्हणून तू ज्या जागेवर सू केलीस, वास येत होता पण त्या जागेवर मी झोपायची आणि माझ्या कोरड्या जागेवर तुला झोपायची. अरे जिथं पाणी सांडलं तिथं तुला झोपणं होत नाही, जिथं तू सू केली तिथं सुद्धा मी झोपले. एवढं तुझ्यासाठी केलं पण कधी शब्दाने सुद्धा तुला म्हणून दाखवलं नाही. एवढे उपकार तुला एका दिवसामध्ये कसे फेडणं होतील बाळा. म्हणून म्हणतात या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आपल्याला दिसतात, पण ऐशी कळवळ्याच याती करीला भावी लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
कळवळ्याची याती ऐसी कळवळ्याची किंवा जाती करी लाभाविन प्रीती. या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहे, पण त्या प्रेमामध्ये कुठं ना कुठं तरी काहीतरी स्वार्थ लपलेला आहे. तोही बघा, एक नवरा जेव्हा मुलगा जेव्हा मुलगी पाहायला जातोय, तिच्यामध्ये आधी काय पाहतो, दिसायला कशी सुंदर आहे का, सुंदर असेल तर तिच्यासोबत लग्न करणार. दुसरा विषय, हाईट पाहिली, सुंदरता पाहिली, सगळं पाहिलंय, आणि सगळ्यात शेवटी पाहतो तो म्हणजे गुण. आणि सुंदरतेवर, आपण दिसायला सुंदर असेल, आपल्या सुंदरतेवर झालेलं हे प्रेम, एक स्वार्थाचा भाव आला. आता मुलीसाठी जेव्हा मुलगा पाहायला जातात तेव्हा पहिला विषय कोणता पाहिला जातो, त्याचं बँक बॅलन्स कसं काय. आपल्याला मुलगा काळा गुळा पण चालतो, फक्त मुलींकडले काय पाहिलं जाते, त्याचं बँक बॅलन्स किती आहे, नंतर गुणवान काय पाहायचं ते पाहिलं जातं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पैसा हा थोडक्यात असावा. अतिशय जास्त श्रीमंताचा मुलगा सुद्धा आपल्या मुलीसाठी पाहू नका. सुखी जीवनासाठी जास्त पैसा नाही, 2 घास सुखाचे असणे आणि समाधानाचे असणे हे गरजेचं असतं. पण असू द्या, आपला विषय काय चालू आहे की मुलाकडे जर बँक बॅलन्स चांगलं असेल तर मुलगी त्याच्यासोबत लग्न करते, आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याला म्हणते यू आर माय लाईफ. आणि लग्न झाल्याच्या नंतर नवरा बायकोला म्हणतो माय लाईफ माय वाईफ. असो, या दोघांचं जे प्रेम आहे, या प्रेमामध्ये कुठं ना कुठं तरी स्वार्थ आहे. पण आई वडिलांच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे का, तर बरीच जण म्हणतात आई वडील जन्म देतात आणि जे काही कार्य करायचं असतं ते करतात, हे कर्तव्य त्यांचं, यात नवीनपणा तरी काय. आता यात नवीनपणा काय तुम्हाला सांगते, मी माझ्या आजोबांना सुद्धा हेच विचारलं होतं, बाबू की कार्य तर सर्वजण करतात, आई वडील सर्वांनाच आहे, आणि आई वडिलांना जन्म देण्यासाठी त्यांचं पालन पोषण करण्यासाठी जन्म दिलेला आई वडील सुद्धा आहेत, मग आई वडिलांचे उपकार आई वडिलांचे उपकार असं का म्हटलं जातं. माझ्या आजोबांनी जे मला उत्तर दिलं मी तुम्हाला देते. बघा, माझे आजोबा म्हणतात, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की मी घरी बसून जरी खाल्लं तरी संपणार नाही, पण मी कार्य करतोय कशासाठी, पुढची पिढीसाठी. आणि मी जर पुढच्या पिढीचा विचारच केला नाही, जाऊ दे हे मुलं असे कोणती कोणाची होणार आहे, म्हणून घर बसल्या जर खाल्लं तर मी आयुष्यभर जरी खाऊन बसून खाल्लं तरी माझ्या पिढीला तरी माझं संपणार नाही, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. पण तरी सुद्धा जे काही आपल्या खटाटोप चालू आहे, जेवढी काही आपली मेहनत चालू आहे, हे कशासाठी चालू आहे, पुढची येणारी आपली पिढी, आपल्या पुढच्या मुलांसाठी. आज आपण इथे बऱ्याच जणांकडे एवढी संपत्ती आहे की त्यांनी जर घर बसल्या खाल्लं तर त्यांच्या पिढीला ते सरणार नाही, पण आपली मेहनत चालू आहे कशासाठी, पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्याही पिढीसाठी ही सगळी मेहनत चालू आहे. आता मला सांगा, स्वार्थ कधी झाला असता, मायबापांनी जन्म दिला आणि सोडला, हा झाला स्वार्थ. परंतु स्वतःच्या जीवाला कष्ट सहन करून जर मायबाप आपल्या जीवनाला सुख व्हावे यासाठी जर कष्ट सहन करत असतील तर एवढं प्रेम आपल्यावर दुसरं कुणी करू शकतं का, अजिबात नाही. म्हणून म्हणतात की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट, हा जगाचा नियम आहे. तुम्ही मला प्रेम द्या, तुम्ही मला रिस्पेक्ट द्या, तरच मी तुम्हाला देईल, हा जगाचा नियम आहे. पण एका वडिलांचे 2 मुले, एक चांगला कमावतो आणि एक दारू पिऊन लोळतोय. आता जो चांगला कमावतोय त्याच्याबद्दल जास्त प्रेम, जो दारू पिऊन लोळतोय त्याच्याबद्दल द्वेष, असं आई वडिलांच्या मनात कधीही नाही. उलट आईला वाटते जाऊ दे बाबा, ते कमवायला त्याला तरी आहे. काळजी कुणाची सतत राहते, जो वाईट मार्गावर गेलेला आहे त्याची. म्हणजे तुम्ही बघा, जर या जगामध्ये प्रेम सर्वजण आपल्यावर करतात, पण आपण बदल्यावर जर त्यांच्या प्रेमाला पाहिजे तसा प्रतिसाद दिला तरच हे प्रेम टिकून राहतं, नाहीतर हे जगातलं प्रेम टिकून राहणार नाही. परंतु आई वडिलांचं प्रेम हे असे, तुम्ही त्यांना राग करा, तुम्ही त्यांचा द्वेष करा, तुम्ही त्यांचं नाव कमवा किंवा तुम्ही घाला, तरी सुद्धा त्यांचं प्रेम हे आपल्यावरचं कधीच कमी होत नाही. आणि म्हणून म्हणतात, सगळ्यात अनन्य साधारण असं महत्व जर कुणाला दिलं असेल तर ते आई वडिलांच्या प्रेमाला. आता आईचं प्रेम सर्वांना कळलं नाही का, वडिलांनी असं आपल्यासाठी काय केलंय की ज्यांनी, आता बघा, जे काही कमाई करतात जास्तीत जास्त वडीलच करत असतात. मी नेहमी सांगते, आपण आज काय खाणार याची चिंता करणारी जर आई असेल तर आपण आयुष्यभरासाठी काय खाणार याची चिंता करणारे एक वडील असतात. परंतु हे दिसत नाही. वडिलांचं कार्य कसं असतंय, गाजराच्या हलव्यामधल्या साखरेसारखं. बघा, गाजराचा हलवा तुम्ही केला ना, लसण मीठ फोडणी मारली ना, नाही ना, हा, कसा बनवतो आपण गाजराचा हलवा, तूप वगैरे काय टाकायचं ते टाकतो. गाजराच्या हलव्यामध्ये, ज्याचा गाजराचा हलवा आहे त्याच्यामध्ये गाजर दिसतं का नाही, काजू बदाम पिस्ता हे जे टाकतो हे दिसतं का नाही, हा, पण त्याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी काय टाकलं जातं, हा, तुम्ही बोला, त्यांच्याकडे पाहू नका, स्वयंपाक तुम्ही बनवता ना, हा, गाजराच्या हलव्यात गोडव्यासाठी काय टाकतात, साखर. ती साखर दिसते का, नाही, दिसत नाही ना. मग दिसत नाही, नसली साखर तर गाजराचा हलवा गोड लागणार का,
नाही. मग वडिलांचं काम जीवनामध्ये कसं आहे, त्या गाजऱ्याच्या हलव्यामधल्या साखरेसारखं दिसत नाही, पण असल्याशिवाय त्याचा काही आनंद सुद्धा वाटत नाही. बघा, आपण कधी जर रोडनं जात असेल गाडी घेऊन, काही वयोवृद्ध व्यक्ती असे टोल नाक्यावर किंवा रोडवर फळं घेऊन येतात. फळं घ्या ना, जांब घ्या ना, हे घ्या ना, ते घ्या ना. कालचाच विषय आहे, त्यांनी म्हणजे एकदम माझ्या वडिलांच्या वयचे असतील, सारखे हातामध्ये फ्रुट्स घेतले, पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावर काही नाही, आणि त्या टोल नाक्यानं फिरत आहे. गाडी जिथं गाडी थांबली तिथं जायचे, थोडं फळ घ्या ना, थोडं फळ घ्या ना, थोडं फळ घ्या ना. कार्य कुणासाठी चालू आहे महाराज? त्यांनी त्यांचं खाऊन त्यांना सरतंय, पण आयुष्यभर एक वडील कशासाठी कार्य करतात? माझ्या येणाऱ्या पुढच्या मुलाचं जीवन हे आनंदमय झालं पाहिजे, म्हणून खरं प्रेम आपल्यावर करणारे कोणी असेल दिसत नाही, पण सगळ्यात जास्त प्रेम ते एका बापाचंच. बाप करी गोडी लेकराचे होडी, बाप करी गोडी लेकराचे होडी, बाप करी गोडी लेकराचे होडी, बाप करी
महत्वाचं म्हणजे तिघांपैकी एकापेक्षा एक सुंदर असा आवाज त्यांचा. एकदा जोरदार टाळ्या पखवाज वादकांसाठी सर्वांसाठी घ्या. आणि लाभलेली सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादाचे सुद्धा धन्यवाद. म्हणून अशा प्रकारे वडिलांचं जीवनामध्ये महत्व फार अनन्य साधारण असे महाराज. तुम्ही बघा वडील म्हणजे कोण एका शब्दामध्ये तुम्हाला सांगते. जेव्हा आपण लहान असतो पुरुष वर्ग, आधीच्या काळी पुरुषांचा जास्त लाड होता, या काळात मुलींचा जास्त लाड आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा जेव्हा आपण लहान होतो आपली आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठं उचलून घ्यायची? कडेवर, बरोबर ना? कडेवर उचलून घ्यायची. कारण काय? आपली आई म्हणते बाळा तू पायानं चालू नको, कडेवर बस. कारण पायानं तुला ते जग दिसणार नाही जे माझ्या डोळ्यानं मला दिसत आहे. तू कडेवर बस, माझ्या डोळ्यानं मला जे जग दिसतंय ते तुझ्या डोळ्यानं तुला सुद्धा दिसलं पाहिजे म्हणून आई कडेवर घेते. परंतु जेव्हा एक वडील उचलून घेतात तेव्हा वडील कुठे उचलून घेतात? खांद्यावर. वडील खांद्यावर उचलून घेतात याचं एकमेव कारण असं की वडील म्हणतात बाळा तू खाली चालू नको, खाली तुला जग दिसणार नाही. तू कडेवर बसेल तर फक्त आणि फक्त जसं जग मला दिसतंय तेवढंच जग तुला दिसेल. बाळा तू कडेवर नाही तू खांद्यावर बस, जे जग माझ्या डोळ्याच्या पलीकडे ते जग तुला दिसलं पाहिजे म्हणून एक वडील खांद्यावर उचलून घेत असतात. म्हणून वडील म्हणजे कोण तर म्हणतात उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखवना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला ओहटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धाप ग. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. वडील म्हणजे कोण हे कळणं फार अवघड आहे. म्हणून म्हणतात लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. म्हणून अशा प्रकारचे या वडिलांचं जीवनामध्ये महत्व फार जास्त आहे महाराज. तुम्ही बघा वडिलांची किंमत फक्त त्यांना कळते ज्यांच्या जीवनामध्ये वडील राहिलेले नाहीत. आता आमचे शुभम दादा, दीपक दादा क्षणाक्षणाला त्यांना वडिलांची आठवण येत असेल, परंतु त्यांचे वडील जिथं कुठं असतील आणि त्यांना बघत असतील, मी आनंदाने सांगू शकते आणि आनंदाने सांगू इच्छिते सुद्धा, जिथं कुठं आपले वडील असतील स्वाभिमानाने पाहत असतील की माझे मुलं माझ्या नंतरही माझं नाव चांगल्या प्रकारे टिकून जिवंत ठेवत आहेत. बघा इथं मनुष्य जन्माला आला तर बरेच जण म्हणतात या कारणानं मेला, त्या कारणानं मेला, या कारणानं मेला, त्या कारणानं मेला. तर तुम्हाला सांगू इच्छिते मनुष्याचं मरण्याचं एकमेव कारण कोणता अपघात नाहीये, कोणत्या प्रकारची बिमारी नाहीये. मनुष्याचं मरण्याचं एकमेव कारण म्हणजे जन्म आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा अटळ आहे. परंतु आपण आपल्या वडिलांच्या गेल्याच्या नंतर, आईच्या गेल्याच्या नंतर किंवा आपण गेल्याच्या नंतर आपली पुढची पिढी कशा प्रकारे कार्य करते याच्यावरून ठरतं का आपलं नाव हे जिवंत राहणार आहे का आपलं नाव हे मरण पावणार आहे. म्हणून संत म्हणून केले की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणून आज नसतील त्यांचे वडील त्यांच्यामध्ये उपस्थित, पण तरी सुद्धा कीर्ती रूपाने त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव आजही अजरामर करून जिवंत ठेवलेलं. तुका म्हणे का मरण सारे, तुका म्हणे का मरण सारे, तुका म्हणे का मरण सारे, तुका म्हणे का मरण सारे. उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची मुरे कीर्ती मागे, मजूर कीर्ती मागे, मजूर कीर्ती मागे. आय राती माईके दुःखाची जणीती, हे राती माईके दुःखाची जणीती. मेरा जनाई पे दुखारी जाने हे राती माईके दुःखाची जणी, दुःखाची जणी, दुःखाची जणी. उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणून अशा प्रकारे आपण
एखादा व्यक्ती गेला यामध्ये काही मोठेपणा नाही. जो आला त्या प्रत्येक व्यक्तीला इथं जाणंही जाणं आहे. कारण इथं आपलं शास्त्र सुद्धा सांगते, अहन्यहानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्ति तत्त्वमिच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं असेल महाराज, तर हे आहे की मनुष्य रोज कुणाला ना कुणाला तरी यमसदनी जाताना पाहतो, तरी सुद्धा या पृथ्वी तलावर असा राहतो की जणू काही त्याचं मरण कधीच येणार नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण गेलो यात काहीच मोठेपणा नाही. मग आपल्याला जर वाटत असेल आपण मेल्याच्या नंतर, आपण गेल्याच्या नंतर आपलं नाव राहिलं पाहिजे, तर किती पैसा कमावला तरी आपलं नाव शिल्लक राहणार नाही. आपल्या मुलाबाळांना संस्कार असे द्या की आपल्या मुलाबाळांच्या संस्कारामधून आपलं नाव हे आजर अमर झालं पाहिजे. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून आई आणि वडील या दोघांचं जीवनामधील महत्व तुम्हाला लक्षातच आलं असेल. म्हणून महाराज म्हणतात एवढं महत्वपूर्ण वागणूक ज्यांची आहे, म्हणून यांची सेवा केल्याच्या नंतर काय ते माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थासी. म्हणून आई वडिलांचे एवढे उपकार आपल्यावर आहेत, किती जरी आपण त्यांच्यासाठी काय केलं तरी हे फेडणं अशक्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की एखादा व्यक्ती जर आई वडिलांची सेवा करत असेल तर त्याला काशीसारख्या पवित्र तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. प्रश्नाला कुणी केलं होतं तर पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. अहो भक्त पुंडलिकानं करून दाखवला ना. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कुणी केलं होतं, पुंडलिके काय केले, पुंडलिकानं करून दाखवलं. आता बरेच जण म्हणत असतील काय करून दाखवलं आणि पहिलेपासून सेवा केली का, आणि आम्ही आतापर्यंत सेवा केली नाही आणि आतापासून करायला सुरुवात केली तर खरंच आम्हाला आजपासून हे फळ लाभणार का. तर लक्षात घ्या, भक्त पुंडलिक म्हणजे कोण, तर म्हणतात तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला भक्ती पाहून भक्ताला आनंददाय श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आनंददाय श्रीहरी. मी म्हटलं असतं पण माझं लग्न झालेलं नाही. मला काय धनी नाही. तुम्हाला आहे ना लग्न कुणा कुणा झालं हात वर करा. म्हणजे बाकीचे बालरमचे रे भांगात कुंकुम यानाचं भरलं का माय. लग्न करताना सावधान स्वास्ती आठवण. हा लग्न झालं ना मग हात वर करा. तुम्हाला वेगळं सांगू का, हात वर करा ना सर्व. हा तुम्ही तुमच्या धन्यांना काय म्हणायचंय, धन्य मला ही दाखवा ना विठुरायाची. हा चला बोला, मी समोर म्हणाल माझ्या मागून तुम्ही म्हणायचं. आता आम्ही सांगतो सगळे शांत राहणार, तुमचा आवाज आला पाहिजे. सर्वांच्या हात वर बोला. भक्त पुंडलिकासाठी आवाज मोठा. भक्त पुंडलिकासाठी धनी मला ही दाखवाना, धनी मला ही दाखवाना. धन्याची भीती वाटायची तर तुमच्या चप्पल कुठे आहेत, चप्पल मंडपाच्या बाहेर का मंडपाच्या आत आहे. तुम्हाला तुमच्या चप्पलची शपथ आहे म्हणून सर्वांनी मोठ्याने बोलायचे. हात वर, स्ट्रेट हात वर, दोन हात वर करा. देवाला धन्यवाद द्या. दोन्ही हात गुरु मला दिले याच्यासाठी धन्यवाद म्हणा. सर्वांचे हात वर. हा इकडे पण करा की वर रोडवरचे कीर्तनातच आहे, आपण टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांचे हात वर. हा इकडे लिंबाकरचे करा ना हात वर. हा सर्वांनी बोला, धनी मला ही भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. बस जास्त चांगलं गाणं केलं तर आमच्या पोटावर लागत नाही आहे तेवढंच ठीक आहे. यापेक्षा जास्त शिकू सुद्धा नका. म्हणून म्हणतात भक्त पुंडलिकासाठी वर राहिला विटेवरी. धनी मला ही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका गीतामध्ये सुंदर वर्णन केले. भक्त पुंडलिक यांनी लहानपणापासून सेवा केलेली नाही. जेव्हा आई वडिलांनी समोर इच्छा व्यक्त केली की पुंडलिका हातपाय थकले
परंतु तीर्थाला जाण्याची इच्छा आहे. बाबा तू घेऊन जा, आता तुझ्याशिवाय का आमचं जाणं होणार नाही. पत्नी म्हणाली मग मी एकटीच काय करू, मी सुद्धा येणार. आता निघाले पती पत्नी, भक्त पुंडलिक त्यांची पत्नी आणि त्यांचे आई वडील. आता चालताना सगळे जण थकले आणि म्हणून आई वडील भक्त पुंडलिकाला म्हणू लागले, पुंडलिका बाळा, चालून चालून वय म्हातार आहे, पाय दमलेत, काय करू, आम्हाला चालणं होत नाही. एवढ्यामध्ये पत्नी सुद्धा म्हणाली मी सुद्धा थकलेली आहे. आता तिघ झाले माणसं, थकलेले झाले तीन आणि ताकदवर झाला एकटा भक्त पुंडलिक. मग कराव तरी काय, तर एका ठिकाणी वर्णन आलेलं आहे की त्यांनी काय केले, आई बापाच्या गळ्यात दोरी, आई वडिलांना कसं केलंय, आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक तीर्थावरी. बायकोला खांद्यावरी घेतलंय, निघाला पुंडलिक तीर्थावरी. माझा कुकुट स्वामींचा आश्रम दिसले आणि कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये त्यांनी विचारले तीर्थाला जायचंय, मला रस्ता सांगा. कुकुट स्वामी म्हणतात तीर्थ वगैरे मला काय माहित नाही. आता भक्त पुंडलिक म्हणू लागले, अरे तुम्हाला महात्मा बनवलं कोणी, साधू बनवलं कोणी, तुम्हाला तीर्थ माहित नाही, एवढा आश्रम बांधलेला आहे. ते म्हणतात मला काही माहित नाही बाबा. ठीक आहे, हे त्यांनी दिस पाहिले तीन सुंदर स्त्रिया साफसफाई करत आहेत त्यांच्या आश्रमामध्ये. त्यांनी म्हणू लागले अहो तुम्ही तीर्थाला गेले नाही, एवढं तुमचं वैभव असं कशामुळे, एवढ्या सुंदर सुंदर स्त्रिया, अहो याच्यापैकी एक पत्नी म्हणून जरी मिळाली तरी मनुष्य आयुष्यभर घमंड करेल, एवढ्या सुंदर स्त्रिया आणि तुम्ही म्हणत आहात की मी तीर्थाला गेलो नाही, मग हे एवढ्या सुंदर स्त्रिया तर कशा आहे. कुकुट स्वामी म्हणतात त्यांना साधारण स्त्रिया समजण्याची चूक करू नको. या तीन पवित्र नद्या ज्या माझ्या आश्रमामध्ये साफसफाईचं काम करत आहे, तेव्हा त्यांनी सांगितले असं तुम्ही काय कार्य केले, तीर्थ तुम्हाला माहित नाही, तीर्थाला गेले नाही, मग त्यांनी एवढं तुम्ही काय काम केले. त्यांनी म्हणतात मी करू शकतो का. कुकुट स्वामी सांगितले हो करू शकतो ना, काय करायचं काय नाही, आई वडिलांची सेवा कर. आणि जशी आई वडिलांची सेवा कर त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, अरे मी तर माझे नको ती हानी होणार आहे, तर एवढ्या माझ्या आई वडिलांना मी त्रास दिलेला आहे. आणि त्या दिवशी बसून ते म्हणतात ना काय काशी करीसी गंगा भीतरी चांगला नाही जो, किती तीर्थाला स्नान करा तुमचं शरीर निर्मळ होऊ शकत नाही, कारण ज्याचे चित्त शुद्ध नाही तिथं देव सुद्धा काही करू शकत नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबन. मग चित्त शुद्ध होण्यासाठी काय लागतंय, जी चूक आपल्याच्यानं झाली त्याचं मनातून प्रायश्चित. आणि पुंडलिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या अश्रूने त्याचं सगळं पाप धुवून गेलं. आणि त्या दिवशी बसून त्यांनी आई वडिलांची भक्ती करायला सुरुवात केली. आणि भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर काय म्हणतात, या पुंडलिकाचा लाडका हरी, या पुंडलिकाचा लाडका हरी, उभा राहिला विटेवरी, 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 उभा राहिला विटेवरी. या पुंडलिकाचा लाडका हरी उभा राहिला विटेवरी. कुणी आई वडिलांची सेवा करून स्वतः भगवंताला परमार्थाला इथं आणून ठेवले तर म्हणतात भक्त पुंडलिकानं केलेले. मग महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा तशा प्रकारे सावध व्हा, आता तरी सावध व्हायला पाहिजे. आणि सावध होतील कधी, जेव्हा आपण आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार देऊ. आता बघा बऱ्याच जणांना वाटत असेल की जसं शुभम दादाने तथा दीपक दादाने आपल्या आई वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त इथं सुंदर असं कीर्तन रूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे असं नाही की त्यांनी रिकामे, त्यांच्याकडे दुकान आहे, त्यांच्याकडे त्यांचा व्यवसाय, चांगले युवा उद्योजक सुद्धा आहेत. आणि आई वडिलांनी दिलेले चांगले संस्कार आणि भगवंताची त्यांच्यावर असलेली कृपा की आपल्या आई वडिलांची त्यांनी गेल्यानंतरही त्यांनी जाणीव इथं ठेवलेली आहे. मग असे पुत्र आपल्या पोटी सुद्धा जन्माला यावा असं आपल्याला वाटत असेल तर कारण काय, आपुलिया इथं जो असे जागता धन्य माता पिता त्याची. आपले आई वडील जसे संस्कार देतात तशा प्रकारचे मुलं बाळ घडतील. म्हणून शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगते की आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. जर आपल्याला वाटत असेल की आपली मुलं बाळ चांगली घडाव तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजकाल माता पिता वर्ग काय करतात, लहानपणापासून संस्कार नाही, फक्त टीव्ही पिक्चर मोबाईल पाहू मोठं करायचं ठरवतात. आणि लहानपणापासून आपली लेकरं काय पाहून मोठी होतात,
तोंडा पुढे मोबाईल आणि मोबाईल मध्ये आहा टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार यासारख्या गोष्टी ऐकून ठेवतात. माता पित्या वर्गांना सांगितलं अहो मंत्र जाप द्या, ते म्हणतात नो नो, दिस टाइप इज ओनली अँड ओनली फॉर एज्युकेशन. हा फक्त शिक्षणाकरता असलेला टाइम आहे, शिक्षणाला टाइम द्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण म्हणजे काय हे तरी आपण समजून सांगितलं पाहिजे. अवर डिग्री जस्ट अ पीस ऑफ अ पेपर, अवर रिअल एज्युकेशन इज सीन इन अवर बिहेवियर विथ अदर्स इन अ रिअल लाईफ. आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कुणासोबत कशा प्रकारे वागतो यावरून ठरतं की आपण किती शिकलेलो आहोत. एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री और सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स एज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता घेतलेल्या डिग्र्या खरं शिक्षण होत नाही. म्हणून अशा प्रकारे आपल्या मुलाबाळांना शिक्षणाचा खरा अर्थ सांगा आणि जसे संस्कार देता, जसे शिक्षण देता तशाच प्रकारचे संस्कार सुद्धा आपण त्यांना द्यायला पाहिजे. जसं आव्हाड परिवाराने आपल्या दोन्ही मुलांना संस्कार दिले तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. आणि महाराजांनी हा उपदेश केलाय की तैसा होई तू सावध, तू सुद्धा सावध, हृदयी धरी नारायण. एकदा सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करायचंय. विठोबा रखुमाई कांचन आव्हाड, शोभा आव्हाड, अश्विनी आव्हाड, सोनल संदीप आव्हाड यांनी हार घालण्यासाठी पुढे या. पकवाजवार बोल वाजवतात तेवढे आपल्याला हातावर टाळीने वाजवायचे आहे. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले तैसा होई तू सावध हृदय धरी नारायण. अशा प्रकारे महाराजांनी सुंदर असा उपदेश केलेला आहे की जो व्यक्ती आई वडिलांची सेवा करतो, एकंदरीत अभंगाचा सांगायचा भावार्थ झाला तर जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो आणि जो व्यक्ती लक्षात घ्या जो व्यक्ती आपल्या आई वडिलांपुढे झुकतो त्याला या जगामध्ये पुन्हा पुढे झुकायची गरजच राहत नाही. कारण ज्याचा बाप खंबीर
त्याचा विषयच असतो गंभीर. म्हणून अशा प्रकारे अभंगाचा अर्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. शेवटी महाराज म्हणतात की जसं म्हटलं तैसा होई तू सावध हृदय धरी नारायण. कोणत्या नारायणाला? भगवंत म्हणजे कोणता? तर अभंगाचा शेवटचा अक्षर तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, पुंडलिक
म्हणतात मायबापांची सेवा करायला पाहिजे, कारण मायबाप म्हणजेच कोण आहे तर तुका म्हणे मायबाप आहे अवघी देवाची स्वरूपे. मायबाप हेच भगवंताचं स्वरूप इथं त्यांनी सांगितलेलं आहे. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. कीर्तन वेळेच्या थोडंसं पुढं गेलेले, कारण जशी मला सूचना आली त्याप्रमाणे मी थोडंसं पुढं सुद्धा घेतलेलं आहे, म्हणून आपला कीर्तनाचा जो वेळ आहे तो झालेला आहे. म्हणून शेवटी मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छिते की इथं आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला जाणं आहे, कारण मी नेहमी एक जे माझं आवडतं गीत आहे मी नेहमी सांगते कोणतं, एक तुम्हाला कडवून म्हणून दाखवते. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. इथं जो व्यक्ती आला त्याला जावं लागेल. मग आपल्याला जर वाटत असेल की मी सुद्धा जिवंत राहिलो पाहिजे, तर जसं कैलासवासी वसंत भाऊ पांडुरंग आव्हाड यांनी आपल्या मुलाबाळांना त्यांनी दिलेल्या संस्कारांमधून जिवंत आहे, तशा प्रकारे आपण सुद्धा त्या आपल्या मुलाबाळांच्या संस्कारांमधूनच जिवंत राहू शकतो. मग मुलाबाळांना चांगले संस्कार द्या, जेणेकरून त्यांनी चांगल्या मार्गावर लागले पाहिजे आणि आपल्या नावाचा ध्वज हे चांगल्या प्रकारे समोर त्यांनी नेला पाहिजे. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. एकंदरीत सांगायचं म्हणजे आई वडिलांची सेवा. आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज चालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण अभिषेक महाराज, एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या वाजवायच्या. आणि सुंदर असं गायनाचार्य हरिभक्तपरायण विशाल महाराज नन्नवर, एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या. सुंदर झाला आपल्या समोर त्यांनी म्हटली. हरिभक्तपरायण मंगलताई गोड स्वभावाच्या, एकदा ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा हरिभक्तपरायण राणीताई दोन, ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बाबांचं नाव काय? अच्छा, क्या बात आहे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मुलं बाळ व्हाव तर अशी व्हाव महाराज, चार चौघामध्ये आपली कॉलर ही टाईट राहिली पाहिजे, म्हणून एकदा बाबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बाबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. या कीर्तनरूपी सेवेला आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी सुंदर असं आयोजन केलेले, ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य मी तुम्हाला सांगू इच्छिते. जसं की सुंदर असे साऊंड सिस्टीम, सुंदर असे कलाकार, तोच व्यक्ती बोलू शकतो ज्याला याच्यामधील सगळं जाणीव आहे, ज्यांना ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. हरिभक्तपरायण रमेश महाराज आव्हाड, एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तथा अच्छा, आपल्या वेळातून वेळ काढून माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष शीतलताई सांगळे या सुद्धा उपस्थित झालेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. तथा लाभलेली सुंदर अशी साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादाचे मनापासून धन्यवाद. शूटिंग ज्यांनी केली कॅमेरामॅन दादाचे धन्यवाद. आपल्या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित शेळके भाऊ त्यांनी सुद्धा आलेले, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे मोठे बंधू किरण दादा सानप त्यांनी सुद्धा उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी ही सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे, श्री शुभम दादा वसंत आव्हाड, त्यांचे पुत्र तथा कुमार दीपक वसंत आव्हाड या लहाने पुत्र, त्यांच्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि संपूर्ण परिवाराचे तथा गबा मीनाताई वसंत आव्हाड पत्नी यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि ही कीर्तनरूपी सेवा इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा आज आदरणीय कैलासवासी वसंत पांडुरंग आव्हाड यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालंय. आयुष्यभर एक चांगला उत्तम माणूस, आयुष्यभर गरिबीतून संसार केलेला माणूस, आयुष्यभर काबाड कष्ट केलेला एक व्यक्ती, एक माणूस, असा या दोन्ही लेकरांचा बाप आदरणीय शुभमभाऊ असेल, दीपक असेल,
हे दोन्ही लेकरं गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्या आयुष्यातलं मोठं पात्र हरवलं. माणसाची नाथी गोथी अनेक तयार होतात. ताईंनी गोड कीर्तन केलं, ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे. मी करतो उल्लेख, ज्यांचं